नमस्कार. आज आपण मुलांशी संवाद साधण्याच्या एका खूप महत्वाच्या आणि सुंदर पैलूवर बोलणार आहोत. हे फक्त वरवरचं बोलणं नाहीये, तर मुलांच्या मनात डोकावून त्यांचं जग समजून घेण्याबद्दल आहे. चला तर मग या विषयात जरा खोलवर जाऊया. तर सहानुभूतीने ऐकणं म्हणजे नेमकं काय? बघा, हे फक्त कानांनी ऐकणं नाहीये, तर हे आहे मनाने आणि हृदयाने ऐकणं. म्हणजे जेव्हा एखादं मूल काहीतरी सांगत असतं तेव्हा त्याचे शब्द तर आपण ऐकतोच, पण त्या शब्दांमागच्या भावना काय आहेत हे समजून घेणं म्हणजेच सहानुभूतीने ऐकणं. मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की इतका फरक का पडतो? फक्त ऐकून घेण्याऐवजी समजून घेण्याचा आग्रह का धरायचा? कारण हा जो छोटासा बदल आहे ना, तो मुलांच्या व्यक्तिमत्वावर खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम करतो. चला बघूया हे फायदे नेमके आहेत तरी काय. चला तर मग सहानुभूतीने ऐकण्याचे काही ठोस फायदे काय आहेत यावर एक नजर टाकूया. हा एक छोटासा बदल मुलांच्या आयुष्यात किती मोठे आणि सकारात्मक बदल घडवू शकतो हे पाहून खरंच आश्चर्य वाटेल. ह्यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा मुलांना असं वाटतं की आपल्या विचारांना, आपल्या भावनांना किंमत दिली जातीये, कुणीतरी ते ऐकतंय, तेव्हा त्यांना स्वतःबद्दल खूप छान वाटायला लागतं. माझं मत ऐकून घेतलं जातंय, ही भावनाच त्यांना एक वेगळा आत्मविश्वास देऊन जाते. आता हे वाक्य बघा किती महत्वाचं आहे. एका मुलाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर माझं ऐकणारं कोणीतरी आहे, ही भावना त्यांना भावनिकदृष्ट्या खूप सुरक्षित करते. त्यांना एक आधार मिळतो की हो, आपण आपलं मन मोकळं करू शकतो. दुसरा फायदा आहे भावनिक बुद्धिमत्तेचा विकास. म्हणजे काय, तर जेव्हा आपण मुलांच्या भावना ओळखून त्या शब्दात मांडतो तेव्हा ते स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखायला शिकतात. त्यांना राग, आनंद, दुःख यांसारख्या भावना कशा हाताळायच्या हे आपोआपच समजू लागतं. आणि हो, अर्थातच यामुळे पालक आणि मुलांमधलं नातं खूप घट्ट होतं. जेव्हा मुलांना ही भीती वाटत नाही की आपण काही बोललो तर आपल्याला लगेच ओरडा बसेल किंवा कुणीतरी सल्ला द्यायला लागेल, तेव्हा त्यांच्यातला संवाद अधिक मोकळा आणि प्रामाणिक होतो. नात्यातला विश्वास वाढतो. आता ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का. अनेकदा मुलांचा राग, हट्ट किंवा आक्रमकपणा या सगळ्याच्या मागे माझं कोणी ऐकून घेत नाहीये ही एकच भावना दडलेली असते. जेव्हा त्यांची ही गरज पूर्ण होते तेव्हा अशा वर्तन समस्या आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि शेवटचा पण खूप महत्वाचा फायदा म्हणजे त्यांची निर्णय घेण्याची क्षमता वाढते. जेव्हा मुलांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळते तेव्हा ते स्वतः विचार करायला शिकतात. आपलं मत स्पष्टपणे कसं मांडावं हे त्यांना कळायला लागतं, जे पुढे जाऊन त्यांच्या निर्णय क्षमतेसाठी खूप महत्वाचं ठरतं. बरं, आत्तापर्यंत आपण हे पाहिलं की हे सगळं का महत्वाचं आहे.